नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा पूर्वतयारी ह्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आता याच्या अगोदरसुद्धा मी असाच एक व्हिडिओ बनवला होता की परिक्रमेची पूर्वतयारी म्हणून, पण त्यावेळेला मी परिक्रमेला गेलेले नव्हते. मला परिक्रमेचा कणभरसुद्धा अनुभव नव्हता. जे काही होतं ते लोकांचे व्हिडिओ पाहून किंवा कोणाचे अनुभव ऐकून असं मी त्याप्रमाणे तयारी केली होती. आणि काही थोडी कोणावर विश्वास नसल्यामुळे म्हणा किंवा कधी आपल्याला असं वाटतं की नाही बाबा ह्याच्याशिवाय काही होणारच नाही, आपल्याला हे लागेलच, आपण घेऊनच जाऊ, असं म्हणून काही वस्तू घेतल्या होत्या. आणि ॲक्च्युअली परिक्रमा करून आल्यानंतर मला यातल्या खरोखर कोणत्या वस्तू लागल्या आणि कोणत्या लागल्या नाहीत ते सगळ्यांना कळावं म्हणून मी हा पुन्हा एक व्हिडिओ केला आहे. मी जेव्हा पहिल्यांदा तो व्हिडिओ केला होता तेव्हा माझा जो आत्ता येणाऱ्या व्हिडिओत मी दाखवते आहे तो माझा सगळा कॉट गच्च भरला होता पूर्ण परिक्रमेच्या सामानानं. आता मात्र जो आहे ॲक्च्युली जे सामान लागतं ते अर्धाच कॉट भरलेला आहे. म्हणजे माझं 10 ते 12 किलो वजन झालं होतं ते 5 ते 6 किलोमध्येच होईल असं मला वाटतं. 6 किलोच्या वर अजिबात जाणार नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू लागल्या आहेत ते तुम्ही बघा आणि त्याच्यानुसार कमीत कमी सामान घ्यायचा प्रयत्न करा. आता या येणाऱ्या व्हिडिओत हे सगळं तुम्हाला दिसेलच. आणि सगळ्यात महत्त्वाची तयारी विसरू नका, रोज किमान 5 किलोमीटर चालायची तयारी तेवढी तरी हवीच. त्याच्याहून थोडं जास्ती चाललं तर चालेल, पण काही जणं 10-15 किलोमीटर वगैरे रोज चालण्याची प्रॅक्टिस करतात. तसं अजिबात चालण्याची गरज नाही आहे, कारण की तिकडचं चालणं वेगळं आहे, इकडचं चालणं वेगळं आहे. तिकडे सामान घेऊन चालणं आणि शिवाय दुसरं सगळ्यात आनंददायक गोष्ट असते मैया आपल्याला दिसत असते. इथे आपल्याला रस्त्यावर काय दिसतं, हे फुटपाथ आहेत, गर्दी आहे सगळ्या गाड्यांची वगैरे, पोल्युशन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही 10 किलोमीटर चालण्या एवढा रस्ता कुठे शोधणार आहात. त्यामुळे तुम्ही इतकी विनाकारण प्रॅक्टिस करण्याची गरज नाही आहे. 5 ते 7 किलोमीटर हे खूप आहे, म्हणजे तेवढी प्रॅक्टिस. तेवढ्या ह्याच्याने तुम्ही आरामात तिथे 10, 15, 20 किलोमीटरपर्यंत सहज चालू शकता. अगदी हळूहळू सवय झाल्यानंतर 25 किलोमीटरसुद्धा तुम्ही जाऊ शकता. पण शक्यतो परिक्रमा ही खूप घाईघाईने करू नये, थोडी सावकाशीत करावी. 5 महिने 6 महिने लागले तरी चालतील. किंवा मी जशी केली तसं खंड परिक्रमासुद्धा तुम्हाला करता येईल की ज्याच्यामध्ये 1 महिना आहे, 15 दिवस आहेत आपल्याला, तर तेवढंच अंतर जायचं. आणि त्यामुळे मग आपल्या मागे असं काही बंधन नाही आहे की रोज तुम्ही 15 ते 20 किलोमीटर चाललंच पाहिजे. तुम्ही 7-8 किलोमीटर चालूनसुद्धा एखाद्या चांगल्या आश्रमात आपल्याला चांगला वाटला, आवडला तर तिथं तुम्ही थांबू शकता. असं केल्यानं तुमच्या मागे खूप टेन्शन राहणार नाही की इतकेच वेळामध्ये तुम्ही इतकंच अंतर गेलं पाहिजे. तुम्ही फक्त दिवस ठरवा, इतक्या दिवसांमध्ये आपल्याला परत यायचं. मग तेवढ्या दिवसामध्ये जितकं काही अंतर चाललं गेलं तेवढं चालायचं, मग परत येऊन जायचं. अशा प्रकारे तुम्हाला खंड परिक्रमा करता येईल आणि त्याच्यासाठी मग हे सामानसुद्धा तुम्हाला उपयोगाला पडेल. तर आता मी दाखवते आहे की या परिक्रमेला आपण काय काय पूर्वतयारी केली पाहिजे, म्हणजे घेऊन गेल्या पाहिजेत वस्तू. आणि ह्या ज्या वस्तू आहेत ह्या सगळ्या मी एकदा परिक्रमेला जाऊन आल्यानंतर खरोखर काय लागतात आणि काय नाही याचा विचार करून मग आता सांगितलेले आहेत. खरं म्हणजे हा व्हिडिओ म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतरचा पूर्वतयारीचा व्हिडिओ असं म्हणता येईल. तर मी तुम्हाला आता सगळ्या वस्तू एक एक दाखवते. हे आहे एक पातळसर जर्किन जे आपण थंडीसाठी वगैरे घ्यायचं आहे. खूप जड घ्यायचं नाही आहे, हलक्या पद्धतीचं तुमच्या घरी असेल ते, किंवा डिकॅथलॉनमध्ये वगैरे पण मिळतात आहेत हलक्या वजनाची जर्किन, ती घेऊ शकता. स्वेटर जड असतो त्यामुळे तो स्वेटर घेऊ नका, त्याच्याची पातळ जर्किन घ्या. हे आहे एक थर्मल, असं आहे हे. आणि मी खरं गेले होते परिक्रमेला तेव्हा मी हे 2 थर्मल आणि एक सिंगल त्याची थर्मलची पॅन्ट असं घेतलं होतं, पण त्याची अजिबात गरज नाही आहे. हे एकच सिंगल वरचं पाहिजे, बाकी तर कशाचीच आवश्यकता पडत नाही. ही एक अशी कॉटनची ओढणी टाईप घेतलेली आहे आणि ह्याचे 2-3 उपयोग आपल्याला होतात, म्हणजे मल्टीपर्पज आहे ती. एक तर तुम्हाला डोक्याला बांधायला, म्हणजे थंडी असो किंवा ऊन असो तेव्हाही तुम्हाला उपयोगाला येईल. अंग पुसण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तुम्हाला काही कुठे हातपाय दुखावला वगैरे गेला तरीसुद्धा त्याला बांधायला उपयोगी पडेल अशी ती कॉटनची ओढणी आहे. कधी थंडी वाजली म्हणून तुम्ही शालीसारखं थोडं पांघरलं किंवा अंगावरही पांघरायला थोडंसं आतून जोडून घेतलं तरीसुद्धा त्याचा चांगला उपयोग आहे. आता हे 2 आहेत हे ड्रेस, 2 टॉप्स आणि 2 पॅन्ट.
एक अंगावर आणि एक बरोबर, म्हणजे 2च आहेत सगळे मिळून. मी जेव्हा गेले होते तेव्हा मी 3 घेतले होते आणि एक ड्रेस हा बऱ्याच वेळेला एक्स्ट्राच झाला, त्याचा काही फारसा फायदा झाला नाही. आणि शक्यतो हे 2 ड्रेस घेताना एक प्युअर कॉटनचा घ्या आणि दुसरा आहे तो थोडासा पटकन वाळणारा, म्हणजे अगदी पूर्ण पॉलिस्टर जरी नसेल तरी त्याच्यात थोडंसं काहीतरी पॉलिस्टर मिक्स असणारा असा घेतलात तर तो पटकन वाळायला उपयोगी पडेल. याच्यामध्ये आता हे तुम्ही म्हणाल हे काय प्रकरण आहे, तर हे मी थोडंसं उशीसारखं कसं केलं आहे ते करून ते दाखवते तुम्हाला, गंमत आहे ही. तर हे थोडं साडी बॅगसारखं वाटते, पण मी एका माझ्या ओढणीचं शिवलेलं आहे, याला अशी चेन लावली आहे आणि ह्याच्यात मी काही माझे आतले कपडे वगैरे हे ह्याच्यामध्ये ठेवले. आणि ते म्हणजे कसं तुम्हाला सापडायलासुद्धा सगळं सोपं जातं पटकन. आणि असं उशीसारखं तुम्ही डोक्याखाली घेऊ शकता. आणि हे नसेल करून घ्यायचं तर तुम्ही हे जर्किनसुद्धा तुम्ही उशाखाली घेऊ शकता. पण कधी कधी जेव्हा अंगात घालतो आपण जर्किन आणि आपल्याला कधी कधी एकदमच अशी जमिनीवर झोप लागत नाही, अशी काही जणांना सवय असते, त्यांना ते थोडंसं उशीसारखं उपयोगाला येईल. म्हणजे ते उशी म्हणूनही आहे आणि त्याच्यात काही सामान पण आपलं जातं. आता हा आहे अंघोळीचा परकर. आता हा कॉटनचा मी आत्ता दाखवला आहे, पण ॲक्च्युली हा सिंथेटिक घ्यायला पाहिजे. म्हणजे मी सिंथेटिकच घेतला होता, पण तो माझा फाटल्यामुळे मी हा दाखवते आहे. तर याला एक इलॅस्टिक कमरेला लावलेलं आहे फक्त, बाकी हा परकरासारखाच परकर आहे. आणि हे इलॅस्टिक तुम्ही गळ्यापाशी लावलं तर बायकांना हे मैयावर आंघोळ करताना किंवा संगमावर आंघोळ करताना हे उपयोगाला येईल. हे इथे आहे, याच्यामध्ये काही आंघोळीचे म्हणजे एरियल वगैरेच्या पाउचेस 3-4, ह्याचं अंगाला लावण्याचं साबणाची छोटीशी वडी आणि काही हात धुण्यासाठी आपल्याला टॉयलेट्सला वगैरे जाऊन आल्यानंतर असं साबण, ते ह्याचे जे मिळतात ना, काय कागदी स्ट्रिप्स मिळतात पेपर सोपच्या, त्या घेतल्यात थोड्याशा. इथे आहे औषधांची पाऊच. याच्यामध्ये आपली लागणारी, ज्यांना डायबेटीज BP असेल ती औषधं आणि बाकीची जी असणार आहेत ती आपल्याला तुम्ही ह्याची असतील आपली इमर्जन्सीला जी लागतात, म्हणजे आपण जुलाब म्हणा, कोणाला उलट्या होतात, ते कधी सर्दीच झाली, अशा टाईपची काही औषधं असतील तुमची तर ती तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता. आता 2 मोज्यांचे जोड आहेत. हातमोजे पण बरेच जण घेतात, पण मला तरी त्याची काही गरज वाटली नाही. आणि समजा कसं आहे की ते वाटेत जिथे गरज लागेल तिथे तुम्हाला ते विकतही मिळू शकतील. त्यामुळे इथून घेऊन 1-1.5 महिन्यांनी तुमचा हिवाळा चालू होणार तोपर्यंत गरज नाही आहे. आणि इवन या थर्मलचं पण मी सांगते की इथून नेण्याची खरं तर गरज नाही आहे. तिथे वाटेमध्ये जेव्हा मोठं गाव लागेल थंडीच्या अलीकडे तुम्हाला, तर त्यावेळेला तुम्ही हे तिथे मिळू शकतात मोठ्या दुकानांमध्ये तुम्हाला, मोठ्या गावांमधल्या. आणि ही आहे स्लिपिंग बॅग. ही आहे डिकॅथलॉन कंपनीची किंवा केचुआ म्हणलं आहे आणि अर्पेनाज 20 म्हणजे 20 डिग्रीची आहे ही. आणि ह्याचं एक चित्र दाखवले कशी आहे. ही चौकोनीच आहे, आयताकृती. ओपन केली, अनफोल्ड केली की पूर्ण अशी पांघरुणासारखी होते आणि तिन्ही साईडनं चेन आहे त्याला. आणि अशा प्रकारची घेतली तर ती तुम्हाला पांघरुणासारखी म्हणून पण वापरता येते, कारण की सारखं सारखं ते स्लिपिंग बॅगमध्ये आत जायला आणि बाहेर यायला मग तुम्ही असं अस्वस्थ झाल्यासारखं होतं जरा. त्यामुळे ती पूर्ण उघडण्याची घेतली तर जरा फायदेशीर आहे. पुढे आहे ही मैयाची डबी. आता ह्याच्यामध्ये म्हणजे बाटली आहे ॲक्च्युली. आता ह्याच्यात माझी मैया भरलेली आहे. हे बघा, नर्मदा मैयाचं पाणी याच्यात, म्हणजे नर्मदा मैयाचं जल आहे याच्यात. आणि माझा संकल्पपूजेचा बांधलेला धागा अजून मी ठेवला आहे तसाच, आणि रोज हिची मी पूजा करते. नर्मदे हर मैया. आणि ही जी एक डबी आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही पूजेचं सामान घेऊ शकता. आत्ता रिकामी आहे, पण ॲक्च्युली ह्याच्या निम्म्याच आकाराची एवढीच डबी आपल्याला पुरेशी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त हळदी कुंकू, हळद जास्ती घ्या जरा, आणि थोडा अक्षता वगैरे, खडीसाखर थोडंसं, अशा गोष्टी फक्त घ्या. आणि तुपाचं आणि फुलवाती भिजवलेल्या म्हणजे ते थोडेसे एक 10-15 फक्त ठेवा. आणि नंतर जेव्हा जशा मिळतील तसा त्या लावायच्या. संपल्या तरी त्याचं काही फार वाईट वाटून घ्यायचं नाही. आता इकडे दिसते तुम्हाला आहे मी कप्प्यांचं ताट घेतलेलं आहे, म्हणजे वाट्या बिट्या घ्यायला नकोत म्हणून. हा आहे ग्लास. हा तुम्हाला चहाला उपयोगाला येऊ शकतो, पाण्याला उपयोगाला येऊ शकतो. आणि याला झाकण आहे असं, म्हणजे तुम्ही काही एखादी वस्तू त्याच्यात ठेवायची म्हणली, कुठे जास्ती शिल्लक राहिली आपली वगैरे किंवा कोणी दिली तर याच्यात घालू शकता.
आणि नाही नेलात तरी चालू शकतं, असं काही गरजच आहे असं नाही. हा आहे कमंडलू 1 लिटरचा. हा मी घेऊन गेले होते, पण नंतर तिकडे आम्हाला अर्धा लिटरचा पण कमंडलू दिसला छोटा आणि तोच न्यावा असं मला वाटतं. आणि जर दोघीजणी मिळून जाणार असाल तर अर्धा लिटरचा कमंडलूसुद्धा आपल्याला अगदी सफिशियंट आहे, कारण की कमंडलूची फारशी गरज कुठे पडत नाही खूप जास्त, पण एक असावा. आणि शास्त्र म्हणून आहे म्हणून थोडा घ्यायचा. पण बरेच लोक परिक्रमावासी असे दिसले की ज्यांच्याकडे कमंडलू नव्हते, ते पाण्याची बाटली वगैरे घेऊन जात होते. आणि आम्हालासुद्धा कमंडलू हातात घेऊन जाताना खूप ठिकाणी ते त्रासदायक व्हायचं. म्हणजे एका हातात दंड धरलेला असायचा, मग दुसऱ्या हातात कमंडलू, आणि चिखलाची वाट असेल तर मग तो कमंडलू सारखा त्या पाठीमागच्या बॅगेमध्येच टाकला जायचा. मग त्यापेक्षा ते 2 जणींच्यात मिळून एक असा जर घेतला तर आपला मध्यम मार्ग साधला जाईल. म्हणजे दोघींच्यात मिळून एक कमंडलू शास्त्र म्हणून आहे आणि आपल्याला तसा जास्ती त्याची गरज खूप पडत नाही. पण आंघोळीच्या ठिकाणी मात्र मला आपल्याला उपयोग झाला. आंघोळीला म्हणजे जेव्हा आपण मैयावर आंघोळ करतो तर तिथे पायरीवर बसून आपल्याला त्या कमंडलूनी पाणी घेता येतं, तिथे खूप उपयोग होतो त्याचा. आणि ते दोघींच्यात मिळून एक असेल तर मग एकदा हिने आंघोळ केली एकदा तिने असं करता येतं. आणि हा आहे दंड. मैया मैया नर्मदे हर मैया, हा दंड. आणि याच्या टोकाला आम्ही असं हे रबर लावून घेतलं होतं. लावायलाच पाहिजे असं काही नाही आहे, पण आम्ही आपलं लावलं. आणि हाच तेव्हाचाच बांधलेला धागा आहे, हाचा वरचा हळूहळू घरंगळत खाली आलेला आहे. आणि या दंडाने आम्हाला अगदी कुठल्या चिखलांच्या रस्त्यातनं जाताना, नदीमध्ये जाताना आधार घ्यायला, कुठे घसरत असेल तर असं सगळीकडे आमच्याबरोबर होता हा दंड. आणि आम्हाला खूप सोबत केली आहे या दंडाचं, त्यामुळे आम्हाला खूप कौतुक आहे, खूप त्याचा आदर आहे. व्यासदंड असं म्हणतात याला. नर्मदे हर मैया नर्मदे हर दंड. तर अशा या गोष्टी आहेत. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट दाखवायची राहिली, ती म्हणजे PDF फाईल. आता ह्या PDF फाईलमध्ये तुमची वेगवेगळ्या गावांची नावं आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं नाव वगैरे असं जर पहिल्या पानावर सगळं व्यवस्थित लिहून घेतलं आणि तुमच्याबरोबर कोण प्रवासाला निघालं आहे त्याचे 1-2 जणांचे नाव नंबर, आणि बाकी मग याचा जे मोकळं पान होतं ना त्याच्यावरच मी लिहून काढायचे. तर सुरुवातीच्या 3-4 दिवसात मी लिहिलेलं आहे. नंतर मग पुढे मात्र मग मी ते लिहिलंच नाही आहे बघा, कारण की दमून जायला व्हायचं. मग पुढं काही लिहिलेलेच नाही आहेत मी. मग ते जे काय होतं ते मग मी थोडंसं जीमेलमध्ये कोणत्या गावाहून निघालो आणि कोणत्या गावी पोचलो, आणि अगदी एकच काहीतरी घटना असेल त्याची 2-3 शब्दांमध्ये लिहिलेली ती घटना, एवढंच लिहिलेलं आहे. बाकी सगळ्या ज्या गोष्टी त्या मैया कृपेनं लक्षात आहेत. पुढे मी काही विशेष लिहिलेलं नाही याच्यात, रिकामीच दिसेल तुम्हाला. आणि त्यामुळे वेगळी वही वगैरे काही घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला शिक्के मारायचे असतील तर ह्याच्यावरच मारून घ्या. इथेच काही 1-2 जणांनी मारलेले पण होते शिक्के याच्यावरच. हे महाराजपूरला एक मारलेला आहे शिक्का, उदयपुराला मारलेला आहे एक शिक्का, बरेलीच्या जवळचं होतं ना उदयपुरा तिथे. तर असं आहे. आणि त्यामुळे वेगळी वही घ्यायची गरज नाही, वही खूप जड होते. आणि अजून मला ह्याच्यात एक सजेशन देता येईल की जर तुम्ही खंड परिक्रमा करणार असाल तर ह्याची पूर्ण PDF होते ना ती मोठी होते. आता ही जी मी घेतली आहे ना ती अर्ध्या भागाचीच घेतली होती. म्हणजे साधारणपणे मी नेमावरपासून अमरकंटक एवढ्या भागाचीच PDF बरोबर घेतली. तर तुम्ही साधारण जेवढा विचार केला असेल की आपण एवढंच जायचं आहे तर मग हे त्याचं तरी ओझं कशाला. त्यामुळे ते पण जेवढ्या पाहिजेत तेवढ्याच कागद बरोबर घेऊन गेले. आणि बाकीची PDF आहे ती तुम्ही आपल्या मोबाईलवर वाटल्यास डाउनलोड करून ठेवा. म्हणजे जर समजा तुमचा प्लॅन काही बदलला आणि थोडं जास्ती तुम्हाला जायचं असेल तर ते उपयोगाला येईल. तर असा सगळं हे सामानाचा हा मी आज व्हिडिओ बनवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आता ती स्लीपिंग बॅग आणि माझी ट्रेकिंग बॅग ह्याचा मी एक व्हिडिओ वेगळा करीन. म्हणजे त्याच्यामधले सगळे कप्पे आणि त्याची सगळी रचना मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही सामान वाढवायचं किंवा कमी जास्त करायचं असेल तर करा, पण माझ्या मते वाढवू नका, कमीच करा. याच्यात एक गोष्ट फक्त माझी दाखवायची राहिली आहे, कारण मी ती कुठं ठेवली मला सापडत नाही आहे. परिक्रमेला त्याचा खूप उपयोग झाला मला, ते म्हणजे हेड टॉर्च. ती परिक्रमेहून आल्यानंतर कुठंतरी ती इलेक्ट्रॉनिक्सच्या कुठं गेली आहे सापडत नाही, कपाटात वगैरे असावी एखाद्याला. तर ती मात्र मी DIYच्या दुकानातून घेतली होती आणि एक 400पर्यंत काहीतरी त्याची किंमत आहे हेड टॉर्चची. मला सापडला तर मी ते एखाद्या व्हिडिओत तुम्हाला दाखवेल मला हेड टॉर्च सापडल्यानंतर. पण तो तुम्ही जरूर घ्या,
कारण अंधारामध्ये टॉयलेट्सला वगैरे जाताना आपण मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही, त्याचा लाईट वगैरे, कारण बऱ्याच ठिकाणी लाईट नसतात टॉयलेटमध्ये किंवा जाताना, आणि मोबाईल तिथे तुम्ही खाली पाण्यामध्ये किंवा असं ठेवून खराब होऊन जाईल तुमचा. त्यामुळे हेड टॉर्च असला तर तुम्हाला मोबाईल बरोबर घेऊन जायची अजिबातच गरज पडणार नाही. नर्मदे हर.